ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केलाय। पाकिस्तानने पुंछ भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि उखळी तोफांनी हल्ला केला। यामध्ये भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झालाय। विशेष म्हणजे काहीच दिवसांपूर्वी या जवानाची लान्स नायक म्हणून बढती करण्यात आली होती, पण पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारावेळी त्यांना वीरमरण आलं। तर भारतीय सैन्यातील हा जवान कोण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपले स्वागत आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान बिथरला असून पाक सैन्याकडून भारतीय सीमेवर वारंवार अंधाधुंद गोळीबार केला जातोय। या गोळीबारात आतापर्यंत 15 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून एक जवानही शहीद झालाय। दिनेश कुमार शर्मा असं शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या जवानाचं नाव आहे। 32 वर्षीय दिनेश कुमार शर्मा हे हरियाणाच्या पालवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावचे रहिवासी होते। काहीच दिवसांपूर्वी दिनेश कुमार यांची लान्स नायक म्हणून बढती झाली होती, परंतु पाकिस्तानच्या गोळीबारात त्यांना वीरमरण आले। आता जाणून घेऊयात कोण आहे शहीद जवान दिनेश कुमार। शहीद जवान दिनेश कुमार हे 2014 मध्ये सैन्यात भरती झाले होते। अलीकडेच त्यांची लान्स नायक म्हणून बढती झाली होती। ते जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात तैनात होते। त्यावेळी दिनेश आणि इतर 4 सैनिक नियंत्रण रेषेवर म्हणजेच LOC वर गस्त घालत असताना उखळी तोफांच्या हल्ल्यात शहीद झाले। धक्कादायक बाब म्हणजे ऑपरेशनला जाण्यापूर्वी शहीद जवान दिनेश कुमार यांचं कुटुंबियांशी बोलणं झालं होतं। त्यानुसार ऑपरेशनला जाण्यापूर्वी त्यांना रात्री 10:30 वाजताच्या सुमारास माझ्याशी फोनवर बातचीत केली होती, पण ऑपरेशनसाठी जात असताना फोन जवळ ठेवता येणार नाही, आपण फोनवर नंतर बोलू असं सांगून प्रदीपने कॉल डिस्कनेक्ट करण्यास सांगितलं, अशी माहिती दिनेश शर्मा यांच्या मित्राने दिली। शिवाय 2 दिवसांपूर्वी तो माझ्याशी बोलला होता, तेव्हा त्यांना कुटुंबातल्या सर्वांच्या तब्येतीची विचारपूसही केली होती, अशी माहिती दिनेश शर्मा यांचा धाकटा भाऊ पुष्पेंद्र यांनी दिली। मात्र सीमा भागात पाकिस्तानकडून सुरू असलेल्या अंधाधुंद गोळीबारात दिनेश शहीद झाले। मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान भारतीय सैन्यातील जवान दिनेश कुमार यांच्या निधनाची माहिती मिळताच त्यांचे वडील दयाराम शर्मा यांना अश्रू अनावर झाले। मात्र दुःखाच्या या क्षणात असतानाही ते अभिमानाने म्हणाले, माझे इतर 2 मुलंही सैन्यात आहेत। दिनेश यांचा मुलगाही भविष्यात सैन्यात जाऊन वडिलांचा वारसा पुढे नेईल। आता जाणून घेऊया शहीद जवान दिनेश कुमार यांच्या कुटुंबाबाबत। दिनेश हे 5 भावंडांपैकी सर्वात मोठे होते। दिनेश यांचे 2 धाकटे भाऊ कपिल आणि हरदूत यांची अग्निवीर म्हणून निवड झाली आहे। त्यांचा सर्वात लहान भाऊ पुष्पेंद्र हा विद्यार्थी आहे, तर दुसरा भाऊ विष्णू शेती करतो। दिनेश यांची पत्नी सीमा या वकील असून त्या गर्भवती आहेत। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।